जय भीम. बुधवार दिनांक 1 ऑक्टोबर 2025 सम्राट वाचनामध्ये हा पहिला लेख आहे. लेखाचा शीर्षक आहे प्राचीन इतिहासाचा साक्षीदार चौल बौद्ध लेण्या. चौलचा प्राचीन इतिहास. कोकण प्रांतातील व रायगड जिल्ह्याच्या कुशीतील चौल गाव तालुका अलिबाग हे कुंडलिका नदीच्या तीरावर वसलेले असून त्याच्या पश्चिमेस अरबी समुद्र आहे. हे वृक्षराजींच्या गर्द छायेत विसावलेले व नारळ पोफळीच्या बागात आणि यथांग समुद्र किनाऱ्याने आलिंगलेले अतिशय निसर्गरम्य ठिकाण अलिबागेच्या दक्षिण साधारण 18-19 किलोमीटर अंतरावर आहे. चौलचा उल्लेख प्राचीन भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील भरभराटीचे व्यापारी केंद्र आणि महत्त्वाचे बंदर म्हणून अनेक जगभरातील प्रवाशांनी उल्लेख केला आहे. ऐतिहासिक दृष्टिकोनातून पाहिल्यास केवळ मध्ययुगीन काळातच नव्हे तर प्राचीन काळातही या प्रदेशाने मोठी भूमिका बजावली आहे हे सर्व ज्ञात आहे. चौलचा ज्ञात इतिहास हा इसवी सन 130 पासून 1786 पर्यंत असून त्यावेळी हे ऐतिहासिक घटनांचे केंद्र व आंतरराष्ट्रीय व्यापाराचे प्रसिद्ध बंदर होते. ऐतिहासिक काळात सध्याच्या चौलच्या अप्पर चेऊल, नॉर्थ चेऊल, सिटी ऑफ दी मुर्स व मुसलमान चेऊल व रेवदंड्याचा लोअर चेऊल, साऊथ चेऊल, पोर्तुगीज चेऊल असा उल्लेख आढळतो. 16व्या शतकापर्यंत हे बंदर कार्यरत होते. टॉलेमीनी त्याच्या प्रसिद्ध ग्रंथामध्ये चौलचा सेमुला व पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी च्या अज्ञात लेखकाने सेमिला असा उल्लेख केलेला आहे. अनेक अरब प्रवाशांनी चौलचा उल्लेख सैमर, जैमूर असा केला आहे. 15-16व्या शतकात प्रसिद्ध व्हेनेशियन प्रवासी फेडरिक यांनी चौलला भेट दिली होती. कान्हेरीच्या शिलालेखात चेमुला, ग्रीक व्यापारी शिबोर, चीनी प्रवासी ह्युयान सॉन्ग, चिमोली, अल मसुदी, मुहलहिल, अल इस्तसील, इब्त हौकल, अनबिरुणी, अल इड्रिसी हे अरब प्रवासी चौलचा सैमूर, जमूर रशियन प्रवासी अथनासियस निकितीन चेविल असा उल्लेख करतात. चौलला प्रामुख्याने चेऊल, तिमुल्ला, सेमुल्ल, सिबोर, चिमोलो, चेमुली, चिविल, शिवुल, चिवल, खौल, चावेल, चैल, चौले असा उल्लेख इसवी सन 130 पासून निरनिराळ्या प्रवासी लेखकांनी केलेले दिसतात. चौलवर सातवाहन, कोकणचे मौर्य राष्ट्रकूट वाकाटक, शिलाहार, देवगिरीचे यादव, अल्लाउद्दीन खिलजी, विजयनगर साम्राज्य, बहमनी, निजामशहा, आदिलशहा, मुघल, पोर्तुगीज, मराठा, इंग्रज इत्यादी शासकांनी राज्य केले होते. कान्हेरी लेणीमध्ये लेणी क्रमांक 4, 7, 26 व 92 या लेण्यातील शिलालेखामध्ये देखील चौलचा उल्लेख आहे. प्राचीन काळी कान्हेरी लेणी हे शैक्षणिक केंद्र आणि चौल हे व्यापारी केंद्र म्हणून प्रसिद्ध होते. शिलाहार राजा अनंतदेव यांच्या 1016 च्या खारे पाटण ताम्रपटात चेमुल्य असा उल्लेख आहे. 14व्या शतकात बाहमनी राजवटीत हे प्रमुख शहरांपैकी एक होते. नंतर अहमदनगरच्या निजामशाहीचे राज्य होते. पोर्तुगीजांनी चौल बंदराचे म्हणजे खालचे व वरचे चौल असे 2 भाग केले. प्राचीन काळातील चौलमध्ये सध्याच्या चौल आणि रेवदंडा या गावाचा समावेश होता, ज्याला त्यावेळी अनुक्रमे वरचे आणि खालचे चौल म्हणून ओळखले जात असे. चौलमध्ये अंदाजे 360 मंदिरे व 360 तलाव असल्याचे म्हटले जाते. त्यापैकी बहुतेक मंदिरे स्थानिक देवींना समर्पित आहेत. चौल बंदराचा अस्त चौलमध्ये आणि एकूणच कोकणामध्ये बागायती शेतीमुळे आणि मुख्यतः भौगोलिक परिस्थिती आणि वाहनामुळे वृक्षराजी अत्यंत दाट आहे. 13व्या शतकातील त्सुनामीमुळे कुंडलिका नदीत साचलेला गाळ आणि बदललेली राजकीय परिस्थितीमुळे येथील व्यापारात घट झाली. त्याच सुमारास सुरत व मुंबई हे बंदर भरभराटीस येत होते. त्याचा परिणाम म्हणून चौल बंदरात होणारा व्यापार थांबला आणि प्राचीन चौल बंदर काळाच्या ओघात नष्ट झाले व आज ते एक खेडेगाव म्हणून पाहायला मिळते. चौलचे उत्खनन. 13व्या शतकातील त्सुनामीमुळे पश्चिम समुद्र किनाऱ्यावर रेती येऊन चौल बंदराचा अर्धा भाग गाडून गेल्यावर तिथे जो भूभाग तयार झाला त्याला आज रेवदंडा म्हणतात. चौल ते कोलाड म्हणजे वैजनाथ खाडी पूर्ण बुजली गेली. येथील अष्टमी गावात बेट होते, त्यावर त्सुनामीच्या रेतीने भूभाग तयार झाला. कुडा लेणी जवळील
मंदगोर बंदिरात देखील सुनामीची रेती येऊन ते बंदर देखील निकामी झाले होते. पुण्याच्या डेक्कन कॉलेजच्या पुरातत्व शास्त्रज्ञ विभागातर्फे प्राध्यापक डॉक्टर विश्वास गोगटे यांच्या नेतृत्वाखाली सन 2002 पासून 2008 पर्यंत येथे काही भागात म्हणजे गौहबा देवी, हमामखाना, काटकर आळी उत्खनन करण्यात आले होते. या उत्खननात झिलाईची काळी खापरे, सातवाहन काळातील काळी तांबडी खापरे किंवा विटांच्या भिंतीचे अवशेष, मातीच्या विटांचे, खापरांच्या नळ्यांच्या विहिरीचे असे अवशेष सापडले. तसेच मातीची भांडी व अलंकार सापडले. या उत्खननातून 2000 वर्षापूर्वीच्या मानवी वसाहतीचा संदर्भ सापडला. या साधारण 6-8 फुटावर प्राचीन बंदराचे अवशेष मिळाले आहेत. हिंगलाजा देवी मंदिर लेणीच्या टेकडीवर त्यांच्या पायथ्यापाशी व माथ्यावर उत्खनन करण्यात आले होते. चौल बौद्ध लेणी चौलच्या भोवाळे गावातील डोंगरामध्ये सध्याचे जे हिंगलाज मंदिर आहे ते एकेकाळी बौद्ध लेणी 7 लेण्या असून काही कारणास्तव ही लेणी अर्धवट राहिल्याने 100-150 वर्षापूर्वी तेथे चेवली भानुशाली या गुजराती समाजाकडून हिंगलाजा आशापुरा अन्नपूर्णा देवीची स्थापना करण्यात आली आहे. पश्चिमाभिमुख असलेल्या 3ऱ्या शतकातील ह्या अर्धवट लेणीवर एका अर्ध उठावदार स्तूपाचे शिल्प आजही पाहायला मिळते. या लेणीत शिलालेख नाही. पाण्याच्या 2 मोठ्या टाक्या आहेत. या लेणीच्या प्रांगणात नारळी पोफळीच्या बागातून दडलेले चौल रेवदंड्याचे दृश्य व भोवाळे गाव व तळे स्पष्ट दिसते. वाघदेवी मंदिर लेणी चौलच्या भोवाळे ते वावे मुख्य रस्त्यावरील बौद्ध लेणी हिंगलाजा देवी मंदिर समोरील चौल कातळपाडा गावाहून पुढे भिसारी तळ्यास वळसा घालून महात्म्यांच्या डोंगराकडे जाण्याचा एक मार्ग आहे. तेथून साधारण अर्ध्या-पाऊण तासातच आपण या अपरिचित बौद्ध लेणीजवळ पोहोचतो. कातळपाडा येथील महात्मा डोंगरावर वाघदेवी मंदिर आहे. हे मंदिर म्हणजे 2000 वर्षापूर्वीची बौद्ध लेणी. या लेणीत प्रशस्त सभामंडप असून स्तूप देखील आहे. स्तूपावरील हर्मिका आजही छताला स्पर्श करीत चांगल्या स्थितीस आहे. स्तूपाला भगदाड पडले असून त्याची दुरुस्ती केलेली आहे. लेणीच्या आतच पाण्याचे टाके असून स्थानिकांनी तिला विहिरीचे स्वरूप दिले असून यामध्ये वर्षभर पाणी असते. या लेणीत शिलालेख नाही. सध्या येथे आपल्याला श्री वाघदेवी व श्री महालक्ष्मी या देवतांच्या मूर्त्या पाहावयास मिळतात. या ठिकाणाला स्थानिक नागकडा व महात्मा डोंगर असे म्हणतात. येथे नागदेवतेचे छोटेसे ठिकाण आहे. नागपंचमीच्या दिवशी भाविकांची मोठी गर्दी येथे नागदेवतेच्या दर्शनासाठी होते. याच दिवशी वाघदेवीची जत्रा देखील असते. चौलच्या आजूबाजूच्या गावातील भाविक मोठ्या संख्येने येथे दर्शनासाठी येतात. पावसाळ्यात येथे निसर्गरम्य व शांत वातावरण असते. वर्षा सहलीसाठी योग्य ठिकाण असले तरी आजही प्रसिद्धीपासून कोसो दूर आहे. निसर्गाचे अप्रतिम असे विलोभनीय सौंदर्य पाहण्यासाठी चौलच्या महात्म्याच्या डोंगरातील या बौद्ध लेणीला आवर्जून भेट द्यावी. मुंबईहून लॉन्चने रेवस व तेथून बसने अलिबाग मार्गे चौल रेवदंड्यास जाता येते किंवा मुंबई पनवेल पेन अलिबाग मार्ग व मुंबई पुणे महामार्गावरील खोपोली पेन अलिबाग मार्ग तसेच खोपोली पाली नागोठणे मार्ग चौलला जाता येते. कोकण रेल्वे मार्गावरील पेन नागोठणे रोहा या स्थानकावरून चौल रेवंड्यास जाता येते. एकजूट लेणी अभ्यास प्रचार समूह महाराष्ट्र राज्य आयोजित 27 ऑगस्ट 2025 रोजी आम्ही 40 उपासकांच्या उपस्थितीत या दोन्ही लेण्या पाहिल्या असून आमची ही 100वी अविस्मरणीय लेणी ठरलेली आहे. या ठिकाणी हा लेख संपलेला आहे. माझा प्रत्येक व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या प्रत्येक व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. जय भीम, जय भारत, जय बुद्ध. जय भीम. बुधवार दिनांक 1 ऑक्टोबर 2025 सम्राट वाचनामध्ये हा दुसरा लेख आहे. लेखाचं शीर्षक आहे बौद्ध वारशाकडे पुरातत्व विभाग दुर्लक्ष का करते. त्याचे लेखक आहेत विशाल कांबळे. महाराष्ट्रामध्ये साधारण 1200 लेण्या आहेत असे म्हणायस हरकत नाही. या लेण्यांची निर्मिती कशा पद्धतीने झाली अगदी थोडक्यात सांगण्याचे झाले तर जो सर्वात कठीण दगड असतो, जो ज्वालामुखी झाल्यानंतर बनतो, तो दगड अगदी कठीण असतो. त्याला बेसॉल्ट असे म्हटले जाते. हा कठीण दगड ज्या ज्या ठिकाणी सापडत गेला त्या ठिकाणी
लेण्यांची निर्मिती होत गेली आणि त्या दगडावरती आपला इतिहास कोरण्यात आला. तशीच इतिहासामध्ये नोंद असलेली अतिशय महत्त्वाची आणि सुंदर वास्तू म्हणजे कार्ला बौद्ध लेणी. पुरातत्व विभागाकडे बौद्ध संरक्षित स्मारक म्हणून नोंद आहे. कार्ला बौद्ध लेणीचे बांधकाम इसवी सन पूर्व पहिले शतक ते 6वे शतक म्हणजे खूप मोठा कालखंड या लेण्यांना बनवण्यासाठी लागलेला होता. जवळपास 600 वर्षाचा कालखंड ही कार्ला बौद्ध लेणी कोरण्यासाठी लागलेला आहे आणि आज या जागेची अवस्था पाहता सदर बौद्ध लेणी ही पुरातत्व विभागाच्या आधिपत्याखाली असून देखील या बौद्ध लेणीमध्ये अनाधिकृत होम, यज्ञ, गुलाल उधळणे, कोंबड्या उडवणे अनेक प्रकार तसेच अनेक प्रकारचे कार्यक्रम होत असून पुरातत्व विभाग याकडे दुर्लक्ष जाणून-बुजून करत आहे. या लेणीवरती कोरीव कामामध्ये युगलग आहेत. या लेणीच्या दरवाजासमोरच 2 स्तंभ आहेत. सिंहस्तंभ त्यामधील एक स्तंभ अजूनही उभा आहे. त्यावर सदर स्तंभ कोणी दान दिला याचा देखील उल्लेख त्यामध्ये आपल्याला आढळून येतो. त्या ठिकाणी 4 पिल्लर होते आणि त्यामधील एक पिल्लर आपल्याला पूर्णपणे नष्ट झालेला दिसून येतो. पुरातत्व विभागाच्या माध्यमातून या लेणी वरती बोर्ड लावण्यात आलेले आहेत. तसेच लेण्यांना दरवाजे देखील लावण्यात आलेले आहेत. सुरुवातीला या स्तूपाच्या भोवती नारळ फेकून मारणं तसेच कोंबड्या घेऊन गोल फिरवणं असे कर्मकांड या लेणीमध्ये होत होते. पुरातत्व विभागाचे याकडे दुर्लक्ष होते. नंतर पुरातत्व विभागाने यावर बंदी आणलेली आहे. पण तरी सुद्धा आपण मंदिराच्या बाहेर जे शेड आणि बांधकाम आहे ते पूर्णपणे अनधिकृत बांधकाम असून ते पुरातत्व विभागाच्या हलगर्जीपणाचे सहकार्याचे पुरावे आहेत. शुभ मुजुमदार तसे डॉक्टर राजेंद्र यादव, बिपिन चंद्रा अशा अनेक पुरातत्व विभागाच्या सुप्रिंटन आर्किओलॉजिस्ट यांनी या विषयाला खत पाणी घातलेले आहे आणि होणाऱ्या अतिक्रमणाकडे दुर्लक्ष केलेले आहे. सदर वास्तू ही बौद्ध वास्तू आहे याची असलेले पाली भाषेतील शिलालेख देखील आज त्याची साक्ष देताना दिसत आहेत. या जागेवरती ऐतिहासिक चित्रकला देखील आपल्याला बघायला मिळते. सातवहन राजाच्या आधिपत्याखाली निर्माण झालेल्या या वास्तू आजही बौद्धांकडे न्याय मागत आहेत. पण खरंच या ऐतिहासिक वास्तूकडे बौद्धांचे लक्ष आहे का? तर नाही. काही वर्षापूर्वीची घटना आहे. या जागेवरती असलेल्या बुद्धांच्या मूर्तीला सिंदूर लावण्यात आला होता. त्यावेळेस पुरातत्व विभागाचे अधिकारी MTS त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्याच नावे सदर व्यक्तीवरती FIR देखील नोंदवण्यात आलेली होता. पुरातत्व विभागाने स्पष्टपणे कबुली दिली होती की होय, आमच्याकडून ही चूक झालेली आहे. या अशा चुका आणि अशा अनधिकृत बांधकामांना खतपाणी घालण्यासाठी सध्या पुरातत्व विभाग सज्ज आहे असे दिसून येते. माझी देशातील प्रत्येक व्यक्तीला ही विनंती असेल की सदर वस्तू या आपल्या देशाच्या वास्तू आहेत आणि त्याचे जतन करणे हे आपले काम आहे. या ऐतिहासिक वास्तूचा जतन आणि संवर्धन करा हीच आपणास कळकळीची नम्र विनंती. पण तरी सुद्धा पुरातत्व विभागाला सांगून सदर विभाग ऐकत नाही. या ठिकाणी माझा हा लेख संपलेला आहे. माझा प्रत्येक व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या प्रत्येक व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. जय भीम, जय भारत, जय बुद्ध भूमी.